दिल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता असूनही त्यांना शरद पवारांवर टीका करावी लागते असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांनंतर सुप्रिया सुळेंनी हा पलटवार केलेला आहे। आरक्षणाच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांवर आरोप केले होते। मराठा आरक्षणाला सर्वात जास्त विरोध शरद पवारांनी केला होता असा आरोप काल फडणवीसांनी केला होता। शरद पवारांना फक्त 2 समाजाला झुंजवत ठेवायचं होतं असाही आरोप फडणवीसांनी केला होता आणि त्यालाच उत्तर आता सुप्रिया सुळेंनी दिलंय। जर मराठा आरक्षणाचा इतिहास काढून पाहिला तर मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध कोणी केला असेल तर तो शरद पवारांनी केला। महाविकास आघाडीचं सरकार होतं त्याही वेळी आपण सुप्रियाताई सुळेंचं वक्तव्य ऐकलं असेल। मराठा आरक्षणाशिवाय दुसरे प्रश्न नाही आहेत का, त्याच्यापेक्षा मोठे प्रश्न या महाराष्ट्रासमोर आहे असं म्हणून निघून जाणाऱ्या सुप्रियाताई त्यांच्या मनामध्ये असतं तर वेगवेगळे जे काही निवाडे सर्वोच्च न्यायालयाचे आले त्याच्या आधी तर कोण कुठल्या यादीत आहे कोणी विचारतही नव्हतं, इमा देता आलं असतं, पण त्यांना कधी द्यायचंच नव्हतं। त्यांचं राजकारण कसं आहे, लोक झुंजत राहिले तर आमच्याकडे नेतेपद येईल आणि म्हणून झुंजवत ठेवायचं। त्यांच्याकडे हेडलाईन करायला त्यांना शरद पवारच लागतात आणि आता इतके 10 वर्ष झालं त्यांचं सरकार केंद्रापासून दिल्लीपर्यंत आहे। आता 10 वर्ष त्यांचं सरकार गल्लीपासून दिल्लीपर्यंत